कदाचित महाराष्ट्राच्या मोठ्या शहरातील एखाद्या बस डेपोमध्ये हे चित्र तुम्ही कधी पाहू शकणार नसाल. तेच चित्र आज आपण केज पंचायत समितीच्या मैदानावर पाहत आहोत. 4 तारखेला रात्री शेकडो बसेस केज पंचायत समितीच्या या मैदानावर येऊन उभ्या राहिलेल्या आहेत. आज 5 तारखेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम बीड जिल्ह्यातील परळी इथं होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी या शेकडो बसेस लोकांना मोफत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कदाचित शासनाची ही मोहीम असू शकते, ज्यासाठी शेकडो बसेस या ठिकाणी आज सकाळी बहुतेक 4 तारखेला 4 डिसेंबर रोजी रात्रीच या बसेस येऊन या ठिकाणी मुक्कामी थांबलेल्या आहेत आणि त्या आज केज तालुका आणि परिसरातील अनेक लोकांना घेऊन परळी इथं रवाना होणार आहेत. प्रश्न हा पडतो की शासनाला एवढी गरज का पडावी की लाभार्थ्यांना बसेस पाठवून आपल्या दारी नेण्याची त्यांना गरज पडावी. खरं तर लाभार्थी हे स्वखर्चानं बी येऊ शकतील, ज्यांना लाभ मिळालेला आहे ते स्वखर्चानंही येऊ शकतील, परंतु केवळ लोक अधिक गर्दीनं जमावेत यासाठी तर या बसेस कदाचित या ठिकाणी येऊन थांबलेल्या नसाव्यात. आपण बघू शकताय मोठ्या प्रमाणात या बसेस आहेत. शेकडोच्या संख्येनं प्रत्येक तालुक्यातून हे लोक जाणार असतील, म्हणजे आज प्रवाशांची सगळी व्यवस्था प्रवासाची कोलमडलेली असणार आहे. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कदाचित प्रत्येक तालुक्यातील लोक या परळीला नेण्यासाठी या शेकडो बसेस प्रत्येक तालुक्याला दिलेल्या असाव्यात आणि या अंतर्गत कदाचित आपण पाहू शकतो आहे की जी काही प्रवासी व्यवस्था आहे, ज्यांच्यासाठी या बसेसची किंवा या बसगाड्यांची व्यवस्था असते, ते आजचं राज्य परिवहन मंडळाचं जे व्यवस्थापन आहे ते नक्की कोलमडल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण बघू शकता या शेकडो बसेस अगोदरच प्रत्येक बस डेपोला बस कमी संख्येनं आहेत आणि त्यातच अशा उपक्रमासाठी शासन जर अशा 2-2 दिवसासाठी या बसेस आपल्या ताब्यात घेऊन त्याचा असा वापर करणार असेल आणि तोही अगदी मोफत, तर ही एक चिंता आणि विचार करण्याची गोष्ट आहे. खरं तर जर बऱ्याच वेळी लाभार्थ्यांना घेऊन जाण्याचं या ठिकाणी सांगितलं जातं, जे लाभार्थी आहेत शासनाचे ते खरं तर स्वखर्चाने येऊ शकतील, त्यांना बसगाड्या पाठवून या ठिकाणी आणण्याची गरज नसावी. परंतु आज आपण बघतोय मोठ्या संख्येनं हे शासनाच्या बसेस पाठवून त्यांना घेऊन जाण्याचं हे प्रयोजन शासनानं केलेलं आहे. खरं तर केज पंचायत समितीच्या मैदानावर ही एवढ्या मोठ्या संख्येने या बसेस बघून आम्ही चकित झालो, कारण गेले अनेक वर्ष आम्ही केजला बस डेपोची मागणी करत आहोत. कदाचित केजवाशांचं स्वप्न या माध्यमातून शासनानं पूर्ण केलं आहे का असा एक प्रश्न पडतो. यासाठी खूप आंदोलनही झाली आहेत. ज्या दिवशी केजला बस डेपो होईल त्या दिवशी कदाचित अशा बसेस पुन्हा एकदा पाहण्याची केजवाशांना कधीतरी संधी मिळेल. त्यापूर्वी शासनानं केजवाशांची हौस पूर्ण केली असं तर आपण म्हणून नक्कीच घेऊया. आपण बघू शकतो हे पंचायत समितीचं मैदान आहे, ज्या ठिकाणी या बसगाड्या 4 तारखेला रात्रीच येऊन या ठिकाणी थांबलेल्या आहेत. 2 दिवस जवळजवळ शासनाच्या या बसेस या कामात लागणार आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर एवढ्या मोठ्या संख्येनं बसगाड्या पाठवून लोकांना घेऊन जाण्यासाठी केवळ शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि तिथं लोक अधिक संख्येनं पोहोचावेत यासाठी या बसगाड्यांची व्यवस्था शासन करत आहे. याच्यातला विचार आणि उद्देश हे मात्र थोडेसे न पटण्यासारखे आहेत. कारण आपल्याला म्हटल्याप्रमाणे जर लोक इच्छुक असतील तर लोक स्वतःहून तिथे येतील, त्यांना बसगाड्याची व्यवस्था करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. मात्र ज्याप्रमाणे आपल्या निवडणुकीतील प्रचारासाठी गाड्यांची व्यवस्था केली जाते, अगदी तशीच व्यवस्था जर शासनाला आपल्या कार्यक्रमासाठी लोक नेण्यासाठी करावी लागत असेल तर ही चिंतेची बाब आहे. सध्या तरी इथं सकाळचे 7:30 ते जवळजवळ 8 वाजता आहेत. अद्याप तर या ठिकाणी कोणी लोक दिसत नाहीत. केवळ या गाड्या चालवणारे वाहक आणि कंडक्टर हेच मला वाटतं या ठिकाणी सकाळच्या सत्रात तरी आणखीन 8 वाजेपर्यंत या मैदानावर कोणीही लोक अद्याप आलेले नाहीत. ज्या उद्देशानं या गाड्या पाठवलेल्या आहेत 8 वाजेपर्यंत तरी अद्याप कदाचित लोक आलेले नाहीत. कदाचित नंतरची वेळ दिलेली असू शकते. या सगळ्याच्यात आपल्याला दाखवण्याचा उद्देश आमचा हेच आहे की शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस पाठवून
लोकांना केवळ आपल्या कार्यक्रमासाठी गर्दी व्हावी यासाठी जर एकत्र नेत असेल तर हे खरोखर आजपर्यंत इतिहासात कधी घडलेलं आम्हाला कधी दिसलं नाही. कारण आजपर्यंत ही वेगवेगळ्या शासनानं वेगवेगळी कामं केलीच असतील. त्यात आत्ता आजचे सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत किंवा तेच कधी सत्ताधारी बी असोत, मात्र त्यांनीही कधी असं केलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात बस गाड्यांचा वापर करून जनतेला आपल्या कार्यक्रमासाठी नेण्याचं प्रयोजन कधीच कुठल्याच सरकारनं आजपर्यंत मागच्या इतिहासात कधी पाहायला मिळालेलं नाही. मात्र आज शासन आपल्या स्वतःच्या गाड्या पाठवून केवळ लोकांना या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी नेण्याचा प्रयत्न करत आहे. या उद्देशाला नेमकं कसं पाहावं हाच इथं प्रश्न पडतो. आपण पाहू शकतो सध्या तरी फक्त कंडक्टर आणि ड्रायव्हर हेच या मैदानावर उभे आहेत. सध्या सकाळचे 8 वाजत आलेले आहेत. अद्याप कुठलेही लोक या कार्यक्रमाला अद्याप तर आलेले नाहीत. लोक जातील, नक्की जातील, कारण लाभार्थी असतील ते नक्की जातीलही आणि गेलंही पाहिजे, त्याच्यात उद्देश नाही आहे. परंतु उद्देश हा आहे सांगण्याचा की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना गाड्या पाठवून कार्यक्रमाला नेण्याची वेळ शासनावर का यावी. जर लोकांचं शासनाप्रती आपलं प्रेम असेल, जर लोकांना शासन आपला विकास करतं आहे असं वाटत असेल, तर लोकांनी स्वयंस्फूर्तपणे कार्यक्रमासाठी पोचायला पाहिजे. जे लाभार्थी असतील असं शासनाला वाटतं आहे, त्या लाभार्थ्यांना तर काही हरकतच नाही आहे. जर त्यांना लाभ झालेला असेल तर स्वखर्चानं त्यांनी या कार्यक्रमाला नक्की पोचलं पाहिजे. मात्र असं होताना दिसत नाही आहे. पुन्हा आम्ही आपल्याला मुद्दाम ही गाड्यांची मोठी संख्या या ठिकाणी दाखवतो आहे, कारण कदाचित केजच्या या पंचायत समिती मैदानावर पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या कदाचित आम्ही पाहू शकणार नाही. कारण आम्ही बस डेपोची मागणी करतो आहे. जेव्हा आमचा केजचा बस डेपो होईल तेव्हाच कदाचित आमची ही हौस पूर्ण होईल. म्हणूनच आजचा आमचा प्रयत्न आहे की एकतर शासनाचा उद्देश आणि आमच्या केज पंचायत समितीच्या मैदानावर या प्रचंड मोठ्या संख्येनं उभ्या असलेल्या बस आमच्या केजवाशांना पाहता याव्यात, हाही एक उद्देश आहे. आपण पाहू शकतो किती मोठ्या संख्येनं, विशेष म्हणजे याच्या मागेही अनेक बस आहेत. त्या या कॅमेऱ्यामध्ये थोडं दाखवणं शक्य नाही. याच्या मागच्या रांगेतही काही बसेस आहेत, आपल्याला इथं पाहता येतात. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात या बसगाड्यांची संख्या या ठिकाणी या केज पंचायत समितीच्या मैदानावर पतपेढीच्या समोर शिक्षकांची पतसंस्था जी आहे त्यांच्यासमोर मैदानावर या आहेत. आणि हा आपला उमरी रोड आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपण पाहू शकता हे चालक वाहक हे खरं तर रात्रीच मुक्कामी इथं थांबलेले आहेत. सगळे आपापल्या गाड्यांची जिम्मेदारी त्यांच्यावर असल्यामुळं म्हणजे त्यांना इथं थांबणं गरजेचं होतं. तर अशा प्रकारे 2 दिवस म्हणूया आपण, काल रात्रीपासून ते दुपारच्या सत्रापासून ते आजचा पूर्ण दिवस कदाचित या लोकांना याच कामासाठी घालवावं लागणार आहे. एस टीचं अनेक वेळा आपण नुकसान म्हणतो, ते बऱ्याच वेळा दिलेल्या सवलती आणि अशा उपक्रमामुळे, ठीक आहे एस टी महामंडळाला याचं शासन पैसे देईल याच्यात कुठलीही शंका नाही, परंतु अशा ज्या माध्यमातून ज्या उद्देशाला ही एस टी समर्पित आहे ते उद्देश मात्र काही बऱ्याच ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसत नाहीत. वेगवेगळ्या कामासाठी जसा शासनाला वाटेल तसा वापर बऱ्याच वेळा एस टी महामंडळाचा होतो. आपण बघतो अगोदरच एस टी अनेक वयोवृद्धांना मोफत प्रवास असेल किंवा महिलांना अधिक प्रमाणात या ठिकाणी काही सुविधा दिलेल्या आहेत. कदाचित या सुविधा योग्य बी आहेत, त्याच्याबद्दल तक्रार असण्याचं कारण नाही आहे. परंतु एस टीवर मात्र वेगवेगळ्या प्रमाणात जो भार पडतो तो शासनानं, कारण ह्या ज्या सुविधा दिल्या जातात त्याचे पैसे शासन नक्की एस टीला देत असेल आणि देतही आहे, परंतु त्याही पलीकडं याचा वापर योग्य कामासाठीच व्हावा अशी अपेक्षा नक्की आपण करूयात. आपण बघू शकता सकाळी या लोकांची कुठलीही सोय नाही आहे या मैदानावर, मात्र त्यांना मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं लागतं. सकाळी त्यांना कुठली सोय नाही झालेली त्यांची, आंघोळी असतील किंवा याच्यासाठी त्यांना
बाहेरून जाऊन यावं लागत असल्याचं दिसतंय. हे सगळे ड्रायव्हर कंडक्टर आपण बघू शकतोय. सकाळी आता 8 साडेआठ वाजलेले आहेत.